की फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असतो, पण इथे पुतळा वगैरे तो तर आहेच, तो भव्य आहे, ते सगळंच आहे. पण त्याचबरोबर महाराजांच्या त्या स्वराज्याच्या लढाईचा, राज्यक्रांतीचा इतिहास ह्या संपूर्ण शिवसृष्टीमध्ये मांडला जाईल. आणि तो एकदा व्यक्ती पाहायला आली की मग ऊन पाऊस वगैरे त्याला काही न लागता ते सावकाश तिथून जे आहे सगळीकडे जाऊ शकते, फिरू शकते. पुढचा प्लॅन आमचा असाही आहे की प्रत्येकाला एक प्रकारचं जे आहे काय म्हणतात तू हेडफोन वगैरे देऊन आणि एक ते थोडं टेक्निकल आहे, ज्या ठिकाणी ते उभे राहतील तिथला इतिहास आपोआप त्यांना ऐकायला येईल. ज्या कमानी समोर ते उभे राहतील चौकटीमध्ये, समजा बाबाजी प्रभू देशपांड्यांचा तिथे म्युरल आहे, लिखाण तर आहेच, परंतु तिथे गेल्याबरोबर तो जर लावलेला असेल त्याने इयरफोन, तो इथलाच असणार, अंध मुलांना देखील, अंध व्यक्तींना सगळ्यांनाच उपयोग येणार. तुम्हाला सुद्धा म्हणजे वाचनाची सुद्धा आवश्यकता नाही, ताबडतोब सुरू होईल. बाबाजी प्रभू देशपांडे यांचं हे कवी तानाजी मालुसरे यांनी अमुक अमुक सगळं सांग, पुढच्या ह्याच्यात गेलो की पुढचा ताबडतोब जे आहे इतिहास सांगायला सुरुवात होईल. अशी एक यंत्रणा सुद्धा आपण इथे बसवतो आहोत. म्हणजे कुणाचीही मदत न घेता तो इतिहास लहान मोठ्यांना सगळ्यांना कळेल आणि तो इतिहास उभा करण्याचा, आणि हा जणू काही महाराज बसते आणि महाराजांचा दरबार भरलेला आहे सर्व सेनापतींच्या एकत्रित, अशा प्रकारची एक भावना त्याच्यामध्ये आहे. आणि मध्यम बाहेर आवाजमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर सुशोभीकरण सुद्धा आपण करणार आहोत. त्यातला काही भाग जो आहे अर्थातच जो आहे उद्घाटनानंतर करावा लागेल, कारण मग एकदम पूर्णपणे त्याला फायनल टच ताबडतोब या शिवसृष्टीला देता येणार नाही आपल्याला, कारण येण्या जाण्याच्या रस्त्यात उदाहरणार्थ आता इथे मध्ये फाउंटन केला, लोक यायचे आहेत बघणार वगैरे, तर काही काही गोष्टी ज्या आहेत या नंतरच्या ह्याच्यामध्ये आपण ते करत राहणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.